कुणाल पाटील या ठिकाणी मार्गदर्शन करतात। कोणाचा फोन मंजूर झाल्यानंतर आणि कशाला आशीर्वाद काय आता होऊ नये आणि भविष्यात होऊ नये अशा दुष्ट हेतून त्यांनी केलेले। मी ताईंच्या अप्रोच तुम्हाला सगळ्या शब्द दिले की ताई खासदार झाल्या की 6 महिन्यामध्ये आम्ही तो मुजले मार्ग पुन्हा सरकारला घ्यायला भाग पडू। काय तर या लोकसभा मतदारसंघात 7 खासदार असतील। 302 कोटी रुपये खर्च करून आजही धुळे शहराला 8 दिवस पाणी मिळत नाही आणि मी केवळ 1,25,00,000 मागच्या मे महिन्यात संबंध नकायचा भरून व्हायला लावला होता। माझी आजही हिंमत आहे, आजही नकाने जरा मी गळा काढतोय आणि पाण्याचा साठा वाढवतोय। हे सगळे हरामखोर निवडणुकीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करतील, पण गळा करण्याला एक जंपर देणार नाही, एक पोकळ्या देणार नाही। काय त्यांना लोक हिशोब चुका करतील द्यावे। इंडिया आघाडीच्या अधिकृत उमेदवार आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांचा उमेदवारी अर्ज काल आम्ही दाखल केला। आज लोकसंग्राम पक्षाची बैठक या ठिकाणी कल्याण भवनला होती। लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष माजी आमदार धुळे जिल्ह्याचे नेते सन्माननीय अनिल अण्णा गोटे यांनी आजच्या या बैठकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याच्या नंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्छाव यांना त्यांचा पाठिंबा जाहीर केलेला आहे। मला असं वाटतं ही आमच्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि अण्णांच्या या पाठिंबामुळे धुळे जिल्ह्यामध्ये या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये शोभाताईंच्या उमेदवारीला फार मोठं बळ त्या ठिकाणी मिळणार आहे आणि शोभाताईंचा विजयाचा मार्ग हा अजून जास्त सुकर झालेला आम्हाला डोळ्याला दिसतोय। त्यामुळे आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीने सन्माननीय अनिल अण्णा गोटे आणि लोकसंग्राम पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं अत्यंत मनापासून या ठिकाणी धन्यवाद अर्पण करतो। अनिल अण्णांच्या दूरदृष्टीमुळे धुळे शहरामध्ये जो विकास झाला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये असा विकास करण्याचं काम शोभाताईंच्या माध्यमातून नक्कीच होईल हा विश्वास मला या ठिकाणी वाटतो। धन्यवाद।